Hello students, today we are going to see the question number first in our question paper. बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये पहिला प्रश्न जो असतो त्या संदर्भात आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दॅट क्वेश्चन इज लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी हा पहिला सेक्शन आहे प्रश्नपत्रिकेतला. त्यामध्ये एक प्रश्न क्रमांक 1 ए आणि बी असे दोन भाग त्याचे येतात. 10 मार्काला हा प्रश्न असणार आहे. इट इज फॉर 10 मार्क्स. आपण ए भाग बघूया. ए भागमध्ये दिलेलं असते डू ॲज डायरेक्टेड. याच्यात 8 मार्क्स असतात. 8 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे असतात. या ठिकाणी आपल्याला दिलेले असतात 6 क्वेश्चन्स दिलेले असतात. 6 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. आता हे 6 प्रश्न कोणते असतात आणि ते कसे सोडवायचे हे आज आपण आत्ता बघूया. क्वेश्चन नंबर त्यातला पहिला भाग असतो क्वेश्चन नंबर ए मधला पहिला. दॅट इज कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत की ज्या शब्दांमधलं एक अक्षर हे ड्रॉप केलेलं आहे, गाळलेलं आहे, तिथे रिकामी जागा डॅश मारलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य अक्षर लिहून तो शब्द अर्थपूर्णरित्या पूर्ण करायचा आहे. म्हणजे त्या शब्दाचा अर्थ लागला पाहिजे असं तो शब्द पूर्ण झाला पाहिजे. असं कोणतंही लेटर त्यात लिहून पूर्ण करणं असं त्याला अपेक्षित नाही. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क्स हा दिलेला आहे. उदाहरणासाठी आपण बघूया. बघा पहिला शब्द HE-RT. शब्द पाहिल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल की हा शब्द हार्ट शब्द असू शकतो. मग हार्ट शब्दामधलं ए इथे मिसिंग आहे, म्हणून मग आपण शब्द जिथे रिकाम्या जागेत ए लिहिला की शब्द पूर्ण होईल. HEART. तसंच आणखीन एक उदाहरण बघूया. GR-UP. बघा, ग्रुप शब्द जर का आपण लक्षात घेतला तर त्याचं स्पेलिंग आहे GROUP. ग्रुप. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नामध्ये मिसिंग लेटर जे आहे ते पूर्ण करायचं असतं. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून काही शब्द या ठिकाणी सोडून देणार आहे, त्या पण बघूया. COR-ER शब्द मी तुम्हाला सांगून ठेवेल. तुम्हाला त्यातलं लेटर शोधायचं आणि लिहायचं आहे. कॉर्नर. F-CUS फोकस. कोणतं अक्षर येईल बघा. SMA-T स्मार्ट. MAR-ET मार्केट. कोणतं अक्षर येईल या सगळ्या याच्यामध्ये ते आता तुम्ही योग्य पद्धतीने लिहायचं आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न असतो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 सेट्स 4 शब्दांचे दिलेले असतात. त्या सेट्समध्ये आपल्याला दोघंही सेट्समधले शब्द जे आहेत 4ही शब्द ABCD वाईज अल्फाबेटिकली व्यवस्थित लावायचे असतात. याच्यामध्ये एक प्रकार येतो की त्याच्यात शब्दांची सुरुवात ही वेगवेगळ्या अक्षरांनी झालेली असते. आणि दुसरा प्रश्न येतो त्याच्यामध्ये की एकाच अक्षराने सुरू झालेले शब्द आपल्याला 4 शब्द दिलेले असतात. असं शब्दामध्ये आपण दुसरं जे अक्षर आहे शब्दातलं ते अक्षर कन्सिडर करायचं, लक्षात घ्यायचं आणि त्याच्या आधारावरती अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची. आपण ह्या दोन्ही प्रकारचे एक वाक्य हे एक ग्रुप हा सोडून बघू. बघा, पहिला ग्रुप या ठिकाणी मी वाचतो. परफेक्ट, प्रिटेंडेड, पॅरेंट्स, प्लेन असा हा ग्रुप आहे. या सगळ्यामध्ये P हे अक्षर सुरुवातीचं आहे. त्यामुळे नेमकं कोणतं येईल पहिलं त्यासाठी आपल्याला सेकंड वर्ड याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि मग तसं जर का पहिलं तर आपण पॅरेंट्समध्ये सेकंड लेटर ए आलेला आहे, मग तो पहिला शब्द होऊ शकतो. पॅरेंट्स पहिला लेटर शब्द होईल. त्याच्यानंतर परफेक्ट E आलेला आहे. त्याच्यानंतर प्लेन PLAIN आणि लास्ट वर्ड होईल प्रिटेंडेड PRETEND ED प्रिटेंडेड. अशा पद्धतीने एक ग्रुप सोडला. आता दुसरा ग्रुप बघूया की ज्याच्यात अक्षर सगळी वेगवेगळी असतील. बघा, रोड, क्युरिओसिटी, डार्क, इम्पॉर्टंट. बघा,
ABCD वाईज जर का विचार केला तर पहिला सुरुवातीला बघा C येऊ शकतो, म्हणून मग क्युरिओसिटी हा पहिलं वर्ड होईल. त्याच्यानंतर D लगेच येतो आहे, म्हणून मग डार्क हा सेकंड वर्ड होईल. त्याच्यानंतर I आधी येणार का R आधी येणार हे जर आपण विचार करायचा. ऑब्वियसली I आधी येणार, म्हणून इम्पॉर्टंट हा तिसरा शब्द येईल. आणि शेवटचा राहिलेला शब्द हा अगदी पहिला जो दिसतो आपल्याला रोड हा चौथा शब्द आपल्या ग्रुपमध्ये जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे अल्फाबेटिकल ऑर्डरचे प्रश्न सोडवायचे असतात. एकाला 1 मार्क असतो, एका ग्रुपला 1 मार्क्स, असे दोन्ही ग्रुपचे सोडवायचे आणि त्याला 2 मार्क्स आपल्याला हे मिळतील. तिसरा प्रश्न असतो तो पंक्च्युएट द फॉलोइंग, ज्याला विरामचिन्ह, अवतरणचिन्ह, याचबरोबर इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, नंतर आपल्याला त्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क्स असे सुद्धा कॅपिटल लेटर, याचा सगळ्यांचा विचार करून आपल्याला ते वाक्य लिहायचं असतं. या ठिकाणी मी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवून देतो. आपण याची प्रॅक्टिस मी PDF सोबत काही वाक्य पाठवेल त्याच्यासोबत त्यात तुम्ही करायची आहे. बघा पहिलं उदाहरण बघूया. हाऊज दॅट सेड नथू. याच्यामध्ये H स्मॉल आलेला आहे, नथू हे व्यक्तीचं नाव आहे पण N हा स्मॉल आलेला आहे. तर हे 2 शब्द तर नक्कीच कॅपिटल होतील. पण एक लक्षात घ्या की हाऊस दॅट सेड नथू, म्हणजे हाऊस दॅट हे उद्गार आहे आणि सेड कोणी काढलेत तर नथूने काढलेत, सो नथू म्हणाला, म्हणून मग हाऊस दॅट हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये येईल. H कॅपिटल, हाऊस ॲपॉस्ट्रॉफे S असा येईल. दॅट नंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, आणि त्याच्या आधी आपल्याला हे वाक्य उद्गारवाचक आहे म्हणून उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेशन मार्क्स त्या ठिकाणी येईल. सेड नथू, सेडचं हे स्मॉल असेल पण नथूचा N मात्र या ठिकाणी कॅपिटल येईल आणि पुढे फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण पंक्च्युएट द फॉलोइंगचं सेंटेन्स सोडायचं. एक वाक्य तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथे देतो आहे. लेट्स गो फॉर अ वॉक. हे वाक्य तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडवायचं आहे. तिसरा प्रश्न असतो याच्यामध्ये मेक 4 वर्ड्स कंसामध्ये मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता आपल्याला एक शब्द दिलेला असतो की ज्या शब्दातून आपल्याला किमान 3 अक्षरं असलेले शब्द, नवीन शब्द तयार करायचे असतात. पण हे नवीन शब्द तयार करताना त्या दिलेल्या अक्षरातले शब्द वापरायचे असतात. त्यात नसलेला शब्द आला तर ते चुकीचं होईल. हा प्रश्न सोडवताना अनेक विद्यार्थी काय करतात की इन, इज, ऑन, गो असे 2 शब्द असलेले दोन अक्षरं असलेले शब्दसुद्धा लिहितात. तर असे 2 अक्षरं असलेले शब्द यात ॲक्सेप्ट होत नाहीत, त्याला मार्क्स मिळणार नाही. किमान 3 अक्षरं असलेले शब्द असले पाहिजे. आता मी तुम्हाला एक वाक्य त्यातलं एक सोडून देतो. बघा, शब्द दिला आहे आपल्याला बँकिंग, BANKING. आता याच्यात आपल्याला 3 लेटर्स असलेले वर्ड्स तयार करायचे आहेत. बघा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त. बँक, BANK बँक 1 लेटर झालं. किंग, KING किंग दुसरं लेटर झालं. BAG बॅग तिसरं लेटर झालं. BAN बॅन चौथं लेटर झालं. अशा पद्धतीने किमान 4 अक्षरं आपल्याला याच्यामध्ये 4 शब्द वर्ड्स आपल्याला याच्यामध्ये लिहायचे असतात आणि ते अर्थपूर्ण लिहायचे असतात. प्रत्येक वर्डला अर्धा मार्क असतो. अशा पद्धतीने 4 वर्डला 2 मार्क्स या प्रश्नामधून आपल्याला मिळवायचे असतात. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक शब्द दिलेला असतो, त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स त्या तिथे उदाहरण म्हणून दिलेलं असतो. आणखीन 4 शब्द आपल्याला रिलेटेड वर्ड्स म्हणून लिहायचे असतात. आता उदाहरण म्हणून आपण इथे बघूया एक शब्द, तो म्हणजे रूम. रूमशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. मग इथे शब्द दिलेला आहे रूम, एक रिलेटेड वर्ड दिला आहे क्लीन. मग आणखीन रिलेटेड वर्ड्स काय काय होऊ शकतात तर बघा, जसं क्लीन आहे, रूम क्लीन आहे. तसंच रूम डर्टी पण असू शकते म्हणून डर्टी. बिग रूम म्हणून बिग शब्द येईल. तशी स्मॉल रूम स्मॉलसुद्धा येईल. नीट NEAT नीट म्हणजे नीटनेटकी व्यवस्थित असं आहे की नाही. अशा पद्धतीने रूमशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे असतात. असे 4 वर्ड्स आपण लिहायचे. एका वर्डला अर्धा मार्क्स,
अशा पद्धतीने आपण 4 वर्ड्स लिहिले तर आपल्याला 2 मार्क्स याच्यामध्ये या प्रश्नात मिळत असतात. तुमच्या प्रॅक्टिससाठी एक शब्द देतो, तो म्हणजे लिहा वॉटर. वॉटरमध्ये वॉटरशी रिलेटेड एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हॉट, HOT हॉट. बाकी रिलेटेड वर्ड्स 4 वर्ड्स तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून लिहायचे आहेत. आता पुढचा प्रश्न बघूया यातला 5वा प्रश्न, तो म्हणजे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ. त्यामुळे याच्यामध्ये नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह असं आपल्याला दिलेलं असतं. तर यात आपण आत्ता बघूया एक वर्बची वर्ड चेन बघू. जो शब्द दिला आहे आपल्याला, जो शब्द लिहायला सांगितला आहे, जी चेन तयार करायला सांगितली तेच वर्ड्स तिथे आले पाहिजे. आता वर्बची चेन आपण करणार आहोत. उदाहरण म्हणून दिलं आहे शब्द एक सुरुवात म्हणून टॉक, TALK टॉक. टॉक म्हणजे बोलणे. तसं आता के वरून आपल्याला आणखीन वर्ब लिहायचा आहे. शेवटचं अक्षर के होतं म्हणून KILL केल, किल. किल म्हणजे मारणे, आहे की नाही, खून करणे किंवा मारणे. आता शेवटचं लेटर आलायचं L. L वरून आपण LOST लॉस्ट, हरवलेला. हे पण क्रियापद आहे. T आला परत, मग T वरून ट्राय, TRY ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. शेवटी Y आला, मग Y वरून YELL येल म्हणजे किंचाळणे. तर असे 4 वर्ब आपल्याला इथे पुढे लिहायचे होते, ते आपण लिहिले. अशा पद्धतीने जर का पहिला शब्द नाऊन दिला असेल तर तुम्हाला पुढे 4 नाऊन लिहायचे. ते लिहिताना येणाऱ्या पुढे लिहिलेल्या शब्दाच्या शेवटचं अक्षर जे असेल त्या अक्षरानुसार पुढचा शब्द तयार झाला पाहिजे किंवा सुरुवात झाली पाहिजे त्याची. याच्यामध्ये जो शेवटचा शब्द आहे त्या शेवटच्या शब्दाचं शेवटचं लेटर हे पहिल्या शब्दाच्या पहिल्या लेटरशी जुळलंच पाहिजे, याची गरज नाही, याची अनिवार्यता नाही आहे. आलं लक्षात? त्यामुळे तसा विचार करायचा नाही. अखंड चेन आपल्याला तयार करता येऊ शकते. असे किमान 4 लेटर आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचे असतात. तुमच्या प्रॅक्टिससाठी मी एक शब्द देऊन ठेवतो. तुम्हाला नाऊनची चेन तयार करायची आहे आणि तुमच्यासाठी शब्द आहे रोड, ROAD रोड. याचा आपल्याला वर्ड चेन तयार करायची आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण हे 6 प्रश्न जे आहेत या 6 प्रश्नांमधलं आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे असतात. त्याला 2-2 मार्क आहेत. एकूण 8 मार्क होतात. हे 6 प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न आहे तो वर्ड तयार करणे, कंप्लीट द वर्ड. दुसरा आहे तो अल्फाबेटिकल ऑर्डर. तिसरा पंक्च्युएट. चौथा आहे मिनिंगफुल वर्ड्स तयार करणे 3. 5वा आहे रिलेटेड वर्ड्स आणि 6वा आहे तो म्हणजे वर्ड चेन तयार करणे. ठीक, यापैकी कोणतेही 4 आपण सोडवायचे असतात. आता याच्यातला बी भाग बघूया की ज्याला 2 मार्क्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे तो या 2 पैकी कोणताही एक आपल्याला सोडवायचा असतो. आता इथे बघा पहिला दिलेला आहे तो म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज. आपल्याला एक फ्रेज दिलेली असणार, त्या फ्रेजच्या आधारावरती आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं असतं. या ठिकाणी एक फ्रेज मी तुम्हाला सांगतो, सोडून देतो. टू बी नोन ॲज. टू बी नोन ॲज म्हणजे ने परिचित असणे किंवा ओळखले जाणे असं. तर आता याचं एक वाक्य तयार करायचं की ज्या वाक्यामध्ये टू बी नोन ॲज ही फ्रेज असेल. मग एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, ही इज नोन ॲज अ मास्टर. असं तुमच्या मनानं तुम्ही कोणतेही वाक्य तयार करू शकता की ज्याच्यामध्ये ती फ्रेज येऊ शकते. तुमच्या प्रॅक्टिससाठी एक एक वाक्प्रचार या ठिकाणी देतो आहे, तो लिहा. टू आस्क फॉर, त्यासाठी विचारणे म्हणजे मागणी करणे वगैरे असा. तर याचं सुद्धा तुम्हाला वाक्य करायचं आहे. इथे उदाहरण मी सोडून देतो तुम्हाला. शी आस्क फॉर अ वॉटर, ते पाणी मागितले. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या वाक्यामध्ये तो वाक्प्रचार येईल याची काळजी घेत ते वाक्य लिहायचं असतं. आता याला और असतो एक प्रश्न, तो म्हणजे ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. ॲड अ क्लॉज, एक वाक्य दिलेलं असेल त्या वाक्याला आपल्याला एक्सपांड करायचं असतं, वाढवायचं असतं. हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 क्लॉज तयार झालेच पाहिजे असं काही
आवश्यकता नाही आहे. तुम्ही त्या वाक्याला पुढे लांबवू शकतात, तसंच वाढवू शकतात, किंवा वेगळा क्लॉज तयार करता येत असेल तुम्हाला तर वेगळा क्लॉजसुद्धा तयार करू शकतात. आता एक वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. धिस इज द स्कूल हे वाक्य या ठिकाणी आलं आहे. आता याला आपल्याला वाढवायचं आहे. धिस इज द स्कूल ऑफ माय ग्रँडफादर. ऑफ माय ग्रँडफादर लिहून हे वाक्य असं एक्सपांड केलं आहे. पण आता याच्यात क्लॉज टाकायचा समजा एखादा वेगळा अजून, तर सेम सेंटेन्स सेम मिनिंग पण थोड्या वेगळ्या पद्धतीने कसे येऊ शकते बघा. दिस इज द स्कूल वेअर माय ग्रँडफादर वॉज स्टडीइंग. आहे की नाही? अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं वाक्य हे वाढवता येऊ शकतं. एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला वाक्य मी आत्ता देणार आहे, ते आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी बघा. आय लाईक द पिक्चर, फुल स्टॉप. आय लाईक द पिक्चर या वाक्याला आपल्याला पुढे डेव्हलप करायचं आहे, म्हणजे एक्सपांड करायचं आहे, वाढवायचं आहे. आता यातला बी भाग, बी प्रश्न, याच्यातले दोन प्रश्न दिले असतात, त्याच्यातलं कोणतंही एक सोडवायचं असतं, त्याला 1 मार्क असणार आहे. त्यातला पहिला भाग बघा. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 2 वर्ड्स, त्यातले 2 शब्द लिहायचे असतात. दिलेले 2 शब्द दिलेले आहेत, त्यात प्रिफिक्स किंवा सफिक्स आपल्याला लावायचा आहे. उदाहरण म्हणून बघूया. पहिला शब्द केअर, CARE, केअर. याला आपल्याला जर का आपण सफिक्स लावायचं असेल तर आपण म्हणू केअरफुल किंवा केअरलेस, है ना. तसंच दुसरा शब्द दिला आहे तो म्हणजे हेल्दी. याला जर का आपण प्रिफिक्स लावलं तर प्रिफिक्स लावू शकतो याला, ते म्हणजे अनहेल्दी. अपोजिट वर्ड तयार होतो पाहते. हेल्दीचं अपोजिट वर्ड अनहेल्दी असं होतं, तसं त्याला प्रिफिक्स लावला आपण. आता अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचं आहे. LY लावू शकतो, फुल, नेस, म्हणजे एकूण दिलेल्या शब्दाचं आपल्याला एक तर नाऊन करायचं असतं, ॲडवर्ब करायचं असतं, असं त्याचं रूप बदलायचं आहे याच्यातून, किंवा त्याचा अपोजिट वर्डसुद्धा तयार होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण ते शब्द लिहू शकतो. आता याला और असतो एक शब्द प्रश्न, तो म्हणजे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेत एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे याच्या आधीच्या प्रश्नात जे शब्द दिलेले आहेत तेच शब्द आपल्याला या प्रश्नात दिलेले असतात. म्हणजे जसं वरती आपण बघितलं की केअर आणि हेल्दी हे 2 शब्द बघितले, तसंच याच शब्दाचं केअर आणि हेल्दीचेच वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत. मग आपल्या वाक्यात केअर हा येईल असा शब्द तयार करायचा असेल तर आपण बघा, पहिला शब्द दिला आहे केअर, त्याच्यात वाक्य करूया आपण. मदर टेक्स केअर ऑफ हर चाइल्ड. केअर शब्द आला, बरोबर. तसंच हेल्दी शब्द होता वरती, हे की नाही, त्याला प्रिफिक्स सफिक्स लावायला होता. इथे सुद्धा तसंच येईल. हेल्दी शब्द वापरून तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे. मग एक्झरसाइज कीप्स अस हेल्दी. व्यायामामुळे आपण सुदृढ राहतो. मग या वाक्यात सुद्धा हेल्दी शब्द आला. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो की ज्याच्यात आपल्याला वाक्य तयार करायचं, वाक्यामध्ये तो शब्द आला पाहिजे अशा पद्धतीचा जो वाक्य तयार करायचं. असा हा 10 मार्काचा लँग्वेज स्टडीचा प्रश्न असतो की याच्यात 8 मार्क्स हे पहिल्या भागात आणि 2 मार्क्स हे दुसऱ्या भागामध्ये असतात. आपण जर का हा अत्यंत शांत डोक्याने हळूवारपणे विचारपूर्वक हा प्रश्न सोडवला तर हा प्रश्न इतका सोपा असतो की सगळ्यांना याच्यात पैकीचे पैकी गुण मिळू शकतात. प्रॅक्टिससाठी या व्हिडिओसोबत मी तुम्हाला एक PDF देणार आहे. त्या PDF सुद्धा प्रश्न आपण जर का सोडवले तर निश्चितच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या सगळ्याचा खूप उपयोग होईल. व्हिडिओचा आणि त्या PDF चा खूप उपयोग होईल याची मला खात्री आहे. थँक्यू.